नमस्कार. भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं एकदम क्रीमी, कूल आणि हेल्दी सरबत बनवणार आहोत. हे सरबत पाहिल्यानंतरच प्यावंसं वाटत असेल ना, तर मग भरपूर टिप्स सोबत शेअर केलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर आपण इथे सरबत बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका वाटीमध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे. यामध्ये उन्हाळ्यासाठी अगदी फायदेशीर असलेला सब्जा मी यामध्ये ऍड करते. साधारण 1.5 चमचा सब्जा ऍड केलेला आहे. 10 ते 15 मिनिटे छान असा आपण सब्जा भिजवून घेणार आहोत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते, शिवाय पचनक्रियाही सुधारते. तर सब्जा भिजवून होते तोपर्यंत इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी एवढे कलिंगडचे तुकडे मी घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असे मी तुकडे करून घेतलेले आहेत, शिवाय त्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कलिंगडचे तुकडे घालून घेते. तर कलिंगडचे तुकडे आपण वाटून घेत असतानाच यामध्ये साखर देखील ऍड करणार आहोत. कलिंगड सोबतच साखर आपण ऍड केली तर आपण गरम दुधामध्ये हा सरबत बनवणार नाही, थंड दुधामध्येच बनवायचा आहे. तर साखर विरघळायला फारसा वेळ लागणार नाही, म्हणून मी साखर कलिंगड सोबतच मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर साधारण 4 ते 5 चमचे होतील एवढी साखर मी यामध्ये घालून घेतलेली आहे. कलिंगड देखील आपलं गोडच असतं, त्यामुळे साखरेचे प्रमाण मी थोडंसं कमी यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता किंवा कमी देखील करू शकता. आता आपण कलिंगड आणि साखर छान अशी मिक्सर मधून फिरवून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे. हे दूध हलकसं गरम असताना म्हणजे कोमट असतानाच यामध्ये मी 2 चमचे एवढी मिल्क पावडर ऍड केलेली होती. मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्या या सरबताला छान असा क्रीमी टेक्स्चर येतो. शिवाय मिल्क पावडर ही प्रोटीन युक्त सुद्धा असते, त्यामुळे प्रोटीन देखील मिळतं आपल्याला. तर कोमट दुधामध्ये 2 चमचे मिल्क पावडर छान मिक्स करून त्याच्या सगळ्या गाठी फोडून फ्रीज मध्ये ठेवून हे व्यवस्थित मी थंड करून घेतलेलं आहे. आता इथे अर्धा लिटर दुधामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत. पण हे अर्धा लिटर दूध मी तापवून फ्रीज मध्ये ठेवून व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतरच आपण हे सरबत करण्यासाठी वापरणार आहोत. लक्षात ठेवा, जर आपलं दूध थंड नसेल, हलकसं कोमट किंवा गरम असेल, तर आपण जो कलिंगडचा ज्यूस यामध्ये ऍड करणार आहोत ते घातल्यानंतर आपली दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध घेत असताना व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण दूध सरबत बनवण्यासाठी वापरायचं आहे. तर आता दुधामध्ये मी पाव चमचा एवढी वेलची पावडर देखील घालून घेतलेली आहे. आणि आता जे आपण कलिंगड मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते यामध्ये ऍड करूया. आणि ज्या वेळेला आपण कलिंगड यामध्ये मिक्स करत असतो त्यावेळेला कलिंगडचा जो आपण ज्यूस बनवलेला आहे तो अगदी एकदम सगळा न घालता थोडा थोडासा त्यामध्ये ऍड करून हलक्या हाताने सरबत मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्ही इथे बघितलेलं असेल की जे कलिंगड मी मिक्सर वरती फिरवून घेतलेलं आहे ते अगदी बारीक असं फिरवलेलं नाही, त्यामध्ये हलकासा कलिंगडचा पल्प आहे. तो पल्प आपल्या सरबतामध्ये असला की सरबत पीत असताना त्यामध्ये जो पल्प राहिलेला असतो त्यामुळे सरबताची चव आणखीन वाढते. तर या पद्धतीने अगदी थोडं थोडंसं वाटून घेतलेलं ते कलिंगडचं ज्यूस आपण यामध्ये ऍड करून घेत हलक्या हाताने ते छान ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साखर कलिंगड सोबत बारीक करून घेतलेली आहे, वाटून घेतलेली आहे, त्यामुळे फारसा वेळ साखर विरघळण्यासाठी याला लागत नाही. हलक्या हाताने साधारण 1 2 ते 3 मिनिटे
छान ढवळून घेतलं की साखर देखील आपली छान विरघळली जाते. तर मस्त असा हलका गुलाबी रंग आपल्या सरबताला आलेला आहे. तर याला छान असा हलका गुलाबी रंग यावा यासाठीच मी यामध्ये कलिंगड मिक्सरवरती फिरवून घेऊन त्याचा ज्यूस ऍड केलेला आहे. तुम्हाला जर कलिंगड मिक्सरवरती ज्यूस बनवून न घेता डायरेक्ट त्यामध्ये कट करून तसेच क्यूब्स टाकायचे असतील तसे टाकले तरीही चालतं, पण त्याऐवजी तुम्हाला मग कलरसाठी यामध्ये रूह वगैरे साधारण 2 चमचे ऍड करावा लागेल. तर प्रत्येकाकडे रूह असतोच असं नाही, त्यामुळे मी इथे छान असा हलकासा गुलाबी रंग यावा यासाठी कलिंगड आपलं मिक्सरला याचा ज्यूस बनवून यामध्ये ऍड केलेला आहे. यामध्येच आता आपण 2 ते 3 चमचे सब्जा ऍड करणार आहोत. सब्जा खरं तर उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. तर सब्जाचं प्रमाण तुम्ही आणखी वाढवलं तरी देखील चालतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे मी 1 वाटी कलिंगडचे तुकडे बाजूला काढून ठेवलेले होते. हे कलिंगडचे तुकडे आपण आता या सरबतामध्ये देखील ऍड करू शकतो किंवा सर्व करत असताना डायरेक्ट आपण ते ग्लासमध्ये देखील घालू शकतो. तर इथे आता आपण सरबत सर्व करत असतानाच ग्लासमध्ये कलिंगडचे जे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुरुवातीला ऍड करून घेऊयात. कलिंगडचे तुकडे या पद्धतीने ऍड करून घेतल्यानंतर आता आपण जो क्रीमी मस्त असा आपला सरबत बनवून घेतलेला आहे तो ऍड करूया. तर बघू शकता काय मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या सरबताला आलेलं आहे. शिवाय याचा रंग देखील अगदी छान असा दिसतोय, हलकासा गुलाबी रंग, जो की पाहिल्यानंतरच सरबत प्यावासा वाटेल इतका छान असा याला रंग आलेला आहे. आता या सरबताच्या वरती सुद्धा मी कलिंगडचे तुकडे घालून घेते, जेणेकरून आपल्याला ज्या वेळेला सरबत पीत असतो त्यावेळेला ते कलिंगडचे तुकडे दाताखाली आले की त्याची चव आणखी वाढते. यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे देखील घालू शकता. दूध थंड असल्यामुळे मी यामध्ये बर्फ घातलेला नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला